नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण DNA HNRNA हा भाग पाहिला होता. आता त्यानंतरचा जो भाग आहे आजचा, त्याच्यामध्ये जेनेटिक कोडमध्ये इट इज already know that DNA is a master molecule of a cell that initiate, guide and regulate and control the process of protein synthesis. काय म्हटलेलं आहे की आपल्याला माहीत झालेलं आहे की DNA हा काय आहे, मास्टर माइंड आहे, मास्टर मॉलिक्यूल आहे, प्रमुख आहे. तो त्याच्यावरती सर्वाधिक नियंत्रण ठेवतो. इनिशिएशन म्हणजे प्रोटीन सिंथेसिसला सुरुवात करणे, गाईड कुठल्या अमायनो ॲसिडचा क्रम लावायचा आणि प्रोटीन तयार करायचं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे, कंट्रोल ठेवणे, रेग्युलेट अँड कंट्रोल द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. टू परफॉर्म द कॉम्प्लिकेटेड फंक्शन इट मस्ट कॅरी द रिक्विजिट इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. काय म्हटलेलं आहे की द परफॉर्म द कॉम्प्लिकेटेड फंक्शन, हे गुंतागुंतीचं कार्य पूर्ण करण्यासाठी काय असतं, इट मस्ट कॅरी द रिक्विजिट इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. प्रोटीन सिंथेसिससाठी काय आहे, हे जी काय लागणारी माहिती आहे ती त्याच्यावरती असते. ऑब्वियसली धिस इन्फॉर्मेशन हॅज टू बी व्हेरीली लोकेटेड इन DNA इटसेल्फ. आणि काय आहे की त्याची माहिती हे DNA वरती काय झालेली असते, कोड लँग्वेजवरती मध्ये लिहिलेली असते. द साईट फॉर स्टोअरिंग धिस इन्फॉर्मेशन लाईज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आणि साईट ऑफ स्टोअरिंग धिस इन्फॉर्मेशन, ही माहिती कुठं स्टोअर केलेली असते, तर त्याच्यावरती असणार जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, म्हणजे न्यूक्लिओटाइडमधले पर्टिक्युलरली नायट्रोजिनस बेसेस. सर्व न्यूक्लिओटाइडमध्ये डिऑक्सिरायबोज शुगर असणार आहे, फॉस्फेट सेम असणार आहे, फक्त बदल कुठला असणार आहे, तर नायट्रोजन बेसेसचा बदल असणार आहे. ॲज इव्हिडन्स्ड बाय यानोव्स्की अँड साराभाई इन 1964. काय म्हटलेलं आहे की यानोव्स्की अँड साराभाई यांनी 1964 साली की नायट्रोजिनस बेसेस काय करतात, हे अमायनो ॲसिड कुठलं करायचं ते ठरवण्याचं काम करतात. अबाउट 20 डिफरंट टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स आर इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन. या प्रथिन निर्मितीमध्ये आपण पाहिलं 11वीमध्ये प्रथिन म्हणजे काय, प्रोटीन्स म्हणजे काय, तर चेन ऑफ अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्सचा क्रम म्हणजे जे सांगितलं की 20 प्रकारचे, जगामध्ये कुठंही प्लांट ॲनिमल कुठंही जा, तुम्हाला 20च प्रकारचे अमायनो ॲसिड असतात, फक्त त्याचा क्रम मात्र वेगळा आहे, बरोबर आहे. आणि तो थोडासा क्रममध्ये बदल झाला तर त्याच्यापासून काय होतं, वेगळं कॅरेक्टर पण निर्माण होऊ शकतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर तुमच्या लक्षात येईल, सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये सलायव्हरी ग्लँड सलायवा सिक्रीट करतात, लाळ सिक्रीट करतात. ही लाळ काय आहे, तर कार्बोहायड्रेटचं डायजेशन करते, बरोबर आहे का नाही, कार्बोहायड्रेटचं पचन करते, पिष्टमय पदार्थाचं पचन विघटन करण्यासाठी ही लाळ उपयोगी पडते. पण तीच सलायव्हरी ग्लँड मॉडिफाईड थोडीशी की वेगळ्या प्रकारचं प्रोटीन तयार करते. ते आपण सापामध्ये त्याला आपण स्नेक व्हेनम म्हणतो, सापाचं विष म्हणतो, आहे की नाही फरक. तर अशा पद्धतीनं काय आहे, तेच थोडासा सिक्वेन्स, प्रत्येक ठिकाणचं प्रोटीन्स काय असतात, वेगळे असतात. DNA मॉलिक्यूल हॅज 4 टाईप्स ऑफ नायट्रोजिनस बेसेस. टू आयडेंटिफाय दिस 20 डिफरंट टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स. 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत. ॲलॅनिन, व्हॅलिन, ल्युसिन, लायसिन, फिनिलॅलॅनिन, या पद्धतीने 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत. आणि ह्या 20 प्रकारच्या अमायनो ॲसिड्ससाठी 4 नायट्रोजन बेस पेअर आहेत. हे 4 नायट्रोजिनस बेस पेअरच्या क्रमानुसार हे काय केले जातात, 20 वेगवेगळे अमायनो ॲसिड्स आयडेंटिफाय केले जातात. आता आपल्याला नायट्रोजिनस बेसेस माहीत आहेत, अडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि DNA थायमिन, त्याच्याऐवजी RNAमध्ये असेल तर युरॅसिल, बरोबर आहे. तर हा जो त्यांचा क्रम आहे, त्या क्रमवरती काय होतं, अमायनो ॲसिड ठरतं. The question arises then how it is possible that 20 types of amino acids are encoded by 4 types of nitrogenous bases. काय आहे या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. काय प्रश्न उपस्थित होतो की 4च प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत आणि 4च प्रकारचे नायट्रोजिनस बेसेस आहेत आणि ते काय करतात, 20 वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात, नायट्रोजिनस बेसेस
आयडेंटिफाय करण्याचं काम करतात. मग हे कसं शक्य आहे? 4च प्रकारचे. दुसरं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॉम्प्युटरला जी भाषा समजते त्यांना फक्त कॉम्प्युटरला 0101 हा शब्द कळतो. 0 आणि 1 एवढंच 2 समजतं, बाकी कॉम्प्युटरला काही कळत नाही. पण आपल्याला अल्फाबेट लिहायचे झाले, ABCD लिहायची झाली, तर तो ए समजा उदाहरण म्हणून तो काय करतो, ए म्हणजे कॉम्प्युटरला काय, आपण जर एची कमांड दिली की हा ए टाईप कर, तर तो काय करतो, त्याच्या कोड लँग्वेजमध्ये लिहून घेतो. मग 01 म्हणजे कॅपिटल ए, 00 म्हणजे स्मॉल ए, अशा पद्धतीनं तो चेंजेस करून घेतो, प्रत्येक शब्दासाठी वेगळं. या पद्धतीनं त्याचा काय असतो, कोड वर्ड तयार केला जातो. आपण मग इन्फॉर्मेशन दिली की त्याच्या याच्यामध्ये CPU मध्ये जाऊन, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये जाऊन तो काय करतो, चेंज करून घेतो आणि त्या पद्धतीनं आउटपुट आपल्याला देतो. अकॉर्डिंग टू FSC क्रिक, धिस इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज. काय म्हटलेलं आहे, क्रिक नावाचे शास्त्रज्ञ आहे, त्यांच्या मते काय आहे की जी 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत त्यांचे कोडेड लँग्वेजमध्ये काय केलेले असते, DNA वरती इन्फॉर्मेशन कोड केली असते, लिहिलेली असते. कॉल्ड जेनेटिक कोड, त्यालाच काय म्हणतात, जेनेटिक कोड असे म्हणतात. दॅट कंटेन कोडवर्ड्स, काय त्यालाच आपण काय म्हणतो, कोडवर्ड्स म्हणतो किंवा कोडॉन म्हणतो. ईच वन स्पेसिफाय स्पेसिफिक अमायनो ॲसिड, आणि प्रत्येक जण काय करतो, विशिष्ट अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत असतो. जेनेटिक कोड देअरफॉर इज अ कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्सेस दॅट करस्पॉन्ड टू ईच अमायनो ॲसिड्स, म्हणजे विशिष्ट अमायनो ॲसिडसाठी विशिष्ट कोड असतो. म्हणजे 4 नायट्रोजिनस बेस पेअर आहे, त्यापैकी 3 कुठले नायट्रोजिनस बेस पेअर, मग कदाचित UUU असेल, UAC असेल, कुठलाही असेल, तर हा जो क्रम आहे तो विशिष्ट अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत ठरतो. ट्रिपलेट कोडॉन म्हणतो आपण त्याला, ते त्याच्यासाठी कारणीभूत असतात. कॉम्बिनेशन ऑफ 2 नायट्रोजन बेसेस doublet codon will specify only 16 different types of amino acids. काय आहे, 2 जर धरले आपण की 2चा सिक्वेन्स, तर एक 16 प्रकारचे अमायनो ॲसिड्स निर्माण होऊ शकतात. त्याच्या 2च्या जोड्या केल्या, वेगळ्या वेगळ्या जोड्या केल्या तर 16 जोड्या होऊ शकतात, म्हणजे 16 अमायनो ॲसिड्स. इथं मात्र काय आहेत, 20 अमायनो ॲसिड्स आहेत. मग हे कसे हे करतात, कॉम्बिनेशन ऑफ नायट्रोजन बेसेस ट्रिपलेट कोडॉन विल स्पेसिफाय 64 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड्स. आणि जर 3चे जर ट्रिपलेट असतील, 3 नायट्रोजन बेस पेअर असतील, तर टोटल 64 अमायनो ॲसिड्स असायला पाहिजेत. हेन्स जी मॅऊ in 1954 suggested that in a codon there must be a combination of 3 consecutive nitrogen bases that will sufficient to specify 20 different types of amino acids. आणि त्यांनी काय सांगितलं की ट्रिपलेट 3चे नायट्रोजन बेसेसचे 3चेच गट कुणासाठी कारणीभूत आहेत, तर 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स सिंथेसिस करण्यासाठी, अमायनो ॲसिड्स ओळखण्यासाठी कारणीभूत आहेत. मग आता बघूया कशा पद्धतीनं, कारण 3चे गट केले तर 64 होतात, मग 64 मिळून 20च प्रकारचे अमायनो ॲसिड, 64 अमायनो ॲसिड पाहिजे होती वेगवेगळी. जर तसे असेल तर thus there would be 64 different code words in the dictionary of genetic code, that each code would have to be a triplet codon. 3चे घेतले की काय होतात, तर 64 ट्रिपलेट तयार होतात. आणि हे 64 ट्रिपलेट काय कारणीभूत आहेत की हे 64 कोड्स, ट्रिपलेट कोडॉन्स हे अमायनो ॲसिड सिंथेसिससाठी कारणीभूत ठरतात. जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड वॉज एव्हिडन्स्ड फर्स्ट बाय क्रिक. वॅटसन अँड क्रिक ज्यांनी DNA मॉडेल मांडलं, रेप्लिकेशन मांडलं, त्यातले क्रिक जे आहे त्यांनी 1961 साली काय केलं की 3चे गट काय करतात, नायट्रोजनस बेस पेअर काय करतात, ठरवतात, हे सांगितलं. युझिंग अ फ्रेमशिफ्ट म्युटेशन, काय फ्रेमशिफ्ट म्युटेशन घडवून, जीनमध्ये बदल घडवून त्यांनी काय केलं, दाखवलं. हाऊ एव्हर नीलेनबर्ग अँड मथाई were able to synthesize artificial mRNA which contain only one type of nitrogenous bases. काय आहे की
ह्या शास्त्रज्ञांनी काय केलं, mRNA मेसेंजर RNA तयार केला आणि त्याच्यापासून एक नायट्रोजनस बेस पेअर युरॅसिल नावाचं नायट्रोजनस बेस पेअर तयार, होमोपॉलिमर. धिस सिंथेटिक पॉलीयुरॅसिल सिक्वेन्स वॉज ट्रान्सफर टू प्रोटीन सिंथेसायझिंग एन्झाईम. काय, प्रोटीन सिंथेसिस करणाऱ्यांना एन्झाईमवरती ते ट्रान्सफर केलं. अ स्मॉल पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूल वॉज प्रोड्युस्ड, आणि त्याच्यापासून काय झाला, आणखी पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूल, काही अमायनो ॲसिडचा मॉलिक्यूल तयार झाला. धिस एक्सप्लेन दॅट UUU कोड्स फॉर फिनिल ॲलॅनिन. युरॅसिल हा कशासाठी असतो, तर फिनिल ॲलॅनिनसाठी असतो. लॅटर डिफरंट होमोपॉलिमर कोडॉन वेअर डिसिफर्ड कोडॉन्स फॉर्म्ड बाय 2 or more bases वेअर अल्सो ट्राईड. आणि मग काय केलेलं आहे की बाकीचे कोडॉन हे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना ही devised a technique of artificial synthesizing mRNA with repeated sequence of known nucleotide. काय आहे की डॉक्टर हरगोविंद खुराना नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, हे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ की ज्यांना नोबेल प्राईज ह्या कोडिंगसाठी काय केलेलं आहे, नोबेल प्राईज मिळालेलं आहे. जे काही भारतामध्ये नोबेल प्राईज मिळालेलं आहे त्यातलं हे बायोकेमिस्ट्रीचं नोबेल प्राईज का नाही, ह्या हरगोविंद खुरानांना मिळालेलं आहे. बाय युझिंग सिंथेटिक DNA, डॉक्टर खुराना प्रिपेअर्ड चेन ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड with a known repeated sequences of 2 or 3 न्यूक्लियोटाइड. त्यांनी काय केलं, अशी अमायनो ॲसिडची चेन तयार केली. काय केलं की ती कशाच्या सहाय्याने, तर नायट्रोजनस बेस पेअर ओळखणारे, म्हणजे सायटोसिन युरॅसिल सायटोसिन CUC हा कशासाठी आहे, तर एक अमायनो ॲसिडसाठी आहे. दुसरा UCA UCU हा घेतला, हा दुसऱ्यासाठी आहे. CUC परत तोच घेतला, UCU हा सिक्वेन्स घेतला. अशा पद्धतीनं दोन वेगळे ट्रिपलेट घेऊन त्यांनी काय केली, काही अमायनो ॲसिडची चेन निर्माण केली, कृत्रिमरित्या काय केली, तयार केली. धिस रिझल्टिंग फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन हॅव्हिंग 2 डिफरंट अमायनो ॲसिड्स प्लेसिंग अल्टरनेटली. काय की CUC हा काय करतो, ल्युसिन नावाचा अमायनो ॲसिड सिंथेसिस करतो, आणि UCU हा सिरिन नावाचं, म्हणजे पहा युरॅसिलमध्ये आहे दोन्ही बाजूला सायटोसिन आहे, तर हे ल्युसिन तयारसाठी कारणीभूत आहे. युरॅसिल कडेला आहेत आणि मध्ये सायटोसिन आहे. हे ट्रिपलेट कोडॉन असेल तर सिरिनसाठी आहे. सिमिलरली पॉलिन्यूक्लियोटाइड चेन विथ 3 नायट्रोजन बेस रिपीट्स गेव पॉलीपेप्टाइड चेन. आणि मग हेच सिक्वेन्स काय केले, पुढं परत हे दोनच ट्रिपलेट घेतलेत, पण परत पुढे घेतले. त्यामुळे काय झाली, अनेक अमायनो ॲसिडची चेन तयार झाली. त्याला पॉलीपेप्टाइड चेन म्हणतो. विथ पॉली म्हणजे मेनी, पेप्टाइड म्हणजे अमायनो ॲसिड्स, पॉलीपेप्टाइड चेन. ओनली वन अमायनो ॲसिड CUA त्यांनी काय केला, हा क्रम घेतला. CUA हे नायट्रोजनस बेस पेअर घेतलेले आहेत, आणि CUA कशासाठी कारणीभूत आहे, तर ल्युसिनसाठी. CUC पण ल्युसिनसाठी आहे, आणि CUA हे सुद्धा कशासाठी आहे, ल्युसिनसाठी. लॅटर सेव्हेरो ओचेआ established that the enzyme polynucleotide phosphorylase was also helpful in polymerizing RNA with a definite sequence in a template independent manner न काय करणं, हे तयार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. फायनली नेरेनबर्ग, मथाई अँड ओचिया deciphered all the 64 codons in a dictionary of जेनेटिक कोड. जेनेटिक कोडच्या डिक्शनरीमधले हे 64 प्रकारचे ट्रिपलेट, वेगवेगळ्या प्रकारचे 64 ट्रिपलेट तयार होतात, आणि हे 64 ट्रिपलेट कोडॉन्स हे काय आहेत की 20 प्रकारचेच अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत ठरतात. मग ते कोणकोणते आहेत, कसे आहेत, त्याचा कोड काय आहे, हे ह्या चार्टमध्ये काय केलेलं आहे, दिलेलं आहे. आता पहा, ह्या चार्टमध्ये
लक्षात ठेवायचं पहा, या साईडला घेतलेला सिक्वेन्स घेतलेला आहे UCAG आणि वरतीही तोच घेतला आहे UCAG. पुन्हा पुढच्या बाजूला UCAG हा अशा पद्धतीचा हे घेतलेला आहे. आता क्रम घेतलेला आहे. हा जर क्रम पाहिला तर त्याच्यावरून पहा UUU, UCU, UUA. तर पहिले दोन आहेत UUU, UUC हा फिनिलॅलॅनिनसाठी आहे. UUA, UUG ल्युसिनसाठी आहे. पुढचे ल्युसिनसाठीच पहा CUU, CUC, CUA, CUG हा ल्युसिनसाठी आहे. तर अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, ही जी अमायनो ॲसिड्स आहेत फिनेलॅलॅनिन, ल्युसीन, लायसिन, मिथिओनिन, व्हॅलिन, सिरिन, प्रोपिओलिन, थ्रिओनिन, अल्ब्युमिन, हिस्टिडिन, अस्पार्टिक ॲसिड, लायसिन, अस्पार्टिक ॲसिड, ग्लुटामिक ॲसिड, अर्जिनिन, सिस्टीन, सिरिन, अर्जिनिन, ग्लायसिन. तर अशा पद्धतीचे 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत. ड्युरिंग रेप्लिकेशन ऑफ ट्रान्स्क्रिप्शन nucleic acid is copied to form another nucleic acid. These two processes are based on the complementary principle. During translation, genetic information is transferred from the polymer of nucleotide to a polymer of amino acid. Here, complementary principle does not exist. It is evident that change in a nucleic acid genetic material result in the change in the amino acid of protein. This clearly explains that genetic code directs the sequence of amino acid during the synthesis of प्रोटीन. तर अशा पद्धतीनं काय आहे की प्रोटीन सिंथेसिससाठी हे ट्रिपलेट कोडॉन काय असतात, विशिष्ट अमायनो ॲसिडसाठी कारणीभूत ठरतात. असा हा भाग आहे. एवढा भाग आपण इथं घेऊया. उद्याच्या तासाला आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड हा भाग पाहू. जरा भाग जास्त झाला पण ठीक आहे. तर अशा पद्धतीनं इथं आपण थांबूया. थँक्यू.